धुळवडीला गालबोट, वाहनांची तोडफोड, काही जखमी। इचलकरंजी शहरामध्ये काल होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मात्र आज सकाळी धुळवडी दरम्यान काही हुल्लडबाज मुलांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे। राखेचे गोळे फेकून 2 ट्रॅव्हल्स, 2 आयशर टेम्पो, 2 एसटी बस तसेच संजय घोडावत स्कूलच्या बसवर दगडफेक करण्यात आली। या प्रकारात काही नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। गावभाग, शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित मुलांना ताब्यात घेतले आहे। इचलकरंजी शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील प्रत्येक चौकात आणि गल्लीबोळांत होळी दहन करण्यात आले। दुसऱ्या दिवशी धुळवडीला लहान मुले रस्त्यावर उतरून वाहनधारकांकडे पारंपरिक पद्धतीने धुळवड मागतात आणि अनेक नागरिक त्यांना प्रतिसाद देतात। मात्र यंदा काही ठिकाणी परिस्थिती बिघडल्याचे दिसून आले। मुख्य मार्गांवर काही तरुणांनी वाहने अडवून पैसे न दिल्यास राखेचे गोळे आणि दगडफेक केल्याचे प्रकार घडले। यात 2 ट्रॅव्हल्स, 2 एसटी बस, 1 महाराष्ट्र तर 1 कर्नाटक मार्गावरील 2 आयशर टेम्पो तसेच 2 खासगी वाहनांचे नुकसान झाले आहे। एकूण 7 ते 8 वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी चौकात बंदोबस्त ठेवला असतानाही काही ठिकाणी पोलीस पथक निघून गेल्यानंतर पुन्हा हुल्लडबाज मुलांनी रस्त्यावर येत वाहनांवर गोळे फेकल्याचे प्रकार घडले। काही ट्रक चालकांनाही लक्ष्य करण्यात आले। तसेच हॉस्पिटल परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांवरही राखेचे गोळे फेकण्यात आल्याचे समोर आले आहे। या दगडफेकीत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत। गावभाग, शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित मुलांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। गतवर्षीही अशाच प्रकारे वाहनांची तोडफोड झाली होती आणि गुन्हे दाखल करण्यात आले होते। तरीही असे प्रकार पुन्हा घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। धुळवड हा आनंद, उत्साह आणि बंधुभावाचा सण मानला जातो। मात्र वाढत्या हुल्लडबाजीमुळे सणाला गालबोट लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांनी संयम पाळावा आणि पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहन केले आहे।